नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, स्ट्रेस किंवा ताणतणाव हा आजच्या जीवनातला अतिशय परवलीचा शब्द झालेला आहे। लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत, अगदी रिटायर झालेल्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच या ताणतणावाशी सामना करावा लागतो। तर पुढील काही व्हिडिओमध्ये आपण या स्ट्रेस मॅनेजमेंट संबंधी माहिती घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या किस्स्याला। आजच्या किस्स्याचं नाव आहे रांगोळी। एक नवीन लग्न झालेली शहरातली नवीन तरुणी खेडेगावामध्ये लग्न करून येते आणि 2-3 दिवसानंतर आंघोळ वगैरे उरकून मोठं त्यांचं घर असतं, तिथे सारवलेलं अंगण असतं, तिथे बाहेर येते आणि बघते तर काय, तिची एक अतिशय म्हातारी अशी आज्जसासू रांगोळीचा डबा घेऊन त्या समोर सारवलेल्या अंगणामध्ये अतिशय तन्मयतेने रांगोळीचे ठिपके देत असते आणि तिच्या थरथरत्या हातातून अतिशय चांगली आणि सुस्पष्ट रेषा आखत साधारण 10 ते 15 मिनिटात एक अतिशय सुंदर रांगोळी तिच्यासमोर साकारली जाते। सूनही ते आजीची कामगिरी तन्मयतेने बघत असते। आजीचं काम पूर्ण होतं। आजी उभी राहते, रांगोळीचा डबा हातात घेते, कमरेवर हात ठेवून एका विशिष्ट पद्धतीने त्या रांगोळीकडे बघते। तिचं समाधान होतं, ती मान हलवते आणि घरात निघून जाते। तिच्या पाठोपाठ सूनही घरात जाते। 10-15 मिनिटांनी त्यांचा रोजचा भाजीवाला येतो। तो भाजीची मोठी पाटी घेऊन येतो आणि बाहेरून आवाज देतो। आजी आणि सून बाहेर येईपर्यंत भाजीवाला गडबडीने पाटी खाली ठेवतो। पाटी खाली ठेवताना ती रांगोळी बरीचशी विस्कटते एका कोपऱ्यातून। ते बघितल्यावर सून म्हणते, आता आजी नक्की रागावणार। आजी त्या भाजीवाल्याकडनं भाजी घेतात, त्याला त्याचे पैसे देतात, त्याच्याशी 2 मिनटं बोलतात आणि शांतपणे आत निघून जातात। भाजीवालाही पाटी घेऊन शांतपणे निघून जातो। सुनेला आता काय राहवत नाही, तिचा पेशन्सच संपतो। ती आजींना गाठते आणि म्हणते, आजी एक विचारू का? आजी म्हणतात, विचार। तुम्ही सकाळी एवढी खपून इतकी सुंदर रांगोळी काढली होती आणि पुढच्या 15च मिनटात तो भाजीवाला आला आणि त्याच्या चुकीने ती रांगोळी विस्कटली गेली आणि तुम्ही त्याला एका शब्दानेही बोलला नाहीत। आजी त्याच्यावर हसते आणि तिच्याकडे बघून म्हणते की ती रांगोळी काढताना मला त्यातला आनंद मिळाला आणि तू माझी रांगोळी काढताना तू बघत होतीस, तुलाही ती कलाकृती साकारताना बघताना आनंद मिळाला। मग झालं तर रांगोळीचं काम एवढंच असतं। मुली, रांगोळी काढताना आपल्याला त्यातला पूर्ण आनंद मिळाला आणि ज्या क्षणी ती रांगोळी काढून होते त्या क्षणी आपला त्याच्याशी संबंध संपला। त्याच्यानंतर ती रांगोळी राहिली काय किंवा विस्कटली काय, आणि त्या भाजीवाल्याला ओरडून रांगोळी थोडीच पूर्ववत होणार होती। एवढं बोलून आजी त्यांच्या कामाला निघून जातात। सून आता विचारात पडते की आजींनी एका छोट्याशा कृतीने किती गोष्टी मला आज 3ऱ्याच दिवशी सांगितल्या आहेत की कुठलंही काम करताना तन्मयतेने करावं, काम पूर्ण झाल्यावर आपल्या भावना त्यातून काढून घ्याव्यात आणि उगाचच कोणावर रागवून चिडून आपला बॅलन्स खराब करून काहीच होत नाही, तर क्षमावृत्तीने त्याला सोडून द्यावं। आणि ती सूनही त्या सगळ्या सूचना मनात ठेवून पुढच्या कामाला लागते। मित्रांनो, काटा आला ना किस्सा ऐकून? मित्रांनो, ह्या किस्स्यामध्ये ज्या काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या रोजच्या जीवनातही लागू पडतात। कुठलंही काम करताना तन्मयतेने करावं आणि त्याचा आनंद घ्यावा। जसं की रांगोळी हे एक प्रतीक आहे। रांगोळी मुळातच जीवनाचंच प्रतीक आहे की रांगोळी काय किंवा जीवन काय, कितीही सुंदर रेखाटलेलं असतं तरी ते क्षणभंगूर असतं। त्यामुळे ज्या क्षणी आपण जगत असतो त्या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या। एखादं काम पूर्ण झाल्यावर त्यातून आपल्या भावना काढून घ्या, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही। ही जर पथ्य पाळली तर आपल्या जीवनातला स्ट्रेस किंवा ताण हा निम्म्याने कमी होऊ शकेल। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही पण अशा कुठल्या आयडिया स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वापरत असाल तर मला लिहून नक्की कळवा। असे छान किस्से ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। आणि हो, आपला चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, अशा छान टिप्स सकट पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।